बकुलतरुरवाप्यवारिजाक्ष मुखरससेचनसमुन्नतौ बलायाः प्रतिकृतिमकृतमेव पक्ष्मलाक्ष्म्याः प्रसवपरम्परया तदङ्गभाजा। बकुलतरुः बकुलवृक्ष, वारिजाक्षाः कमलाप्रमाणे लोचन नयन असलेल्या स्त्रीच्या मुखरससेचनम किंवा सेवनम म्हणजे मुखातील सौंदर्य रसाचे सेवन, अवाप्य मिळवून, उन्नतः म्हणजे उंच, तदंगभाजा म्हणजे त्या स्त्रीच्या अंगाप्रमाणे, प्रसव परंपरया प्रसव म्हणजे पुष्पे फुले, पक्ष्मलाक्ष्याः पक्ष्म म्हणजे डोळ्याची पापणी, अक्षी म्हणजे डोळे, अबलायाः म्हणजे स्त्रीची, प्रतिकृती अकृत केली बनवली, प्रतिबिंब बनवले। बकुल वृक्षाच्या दोहलाचे वर्णन नारायणाचार्य करतात। व्यंकटनाथ दंपती विवाह सोहळ्याहून वापस येत असताना त्यांना वाटेत अरण्यामध्ये बकुल वृक्ष दिसला। हा बकुल वृक्ष तेथे असलेल्या स्त्रियांच्या मुखरसाच्या सौंदर्याने, त्याच्या सेवनाने फुललेला होता। हा फुललेला बकुल वृक्ष असा दिसत होता की जणू काही त्याने सुंदर अंग असलेल्या, सुंदर लोचन असलेल्या स्त्रीची प्रतिकृतीच जणू काही त्याने बनवलेली आहे।